नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनेलवर. तर आज आपले पुण्यातलेच सबस्क्रायबर आहेत, तर चला त्यांच्याशी आज गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव संदीप नाटेकर आहे. ओके. आणि राहिला कुठे तुम्ही आत्ता? तसे आम्ही मूळचे राजापूरचे म्हणजे रत्नागिरीजवळ, पण आमचा अनेक पिढ्यांचा इतिहास आहे तो उत्तर कर्नाटकमधल्या गोकर्ण महाबळेश्वर या गावी. बरं, काय काय घटना घडली होती तुमच्याबरोबर किंवा काय अनुभव होते तुमचे? माझे अनुभव किंवा जी घटना घडली आहे माझ्याबरोबर ते सांगायच्या आधी मला जरा एक पार्श्वभूमी द्यायला लागेल ह्या घटनेबद्दल किंवा अनुभवाबद्दल. साधारण मी सुरुवात करीन एक अत्यंत सिद्ध पुरुष होऊन गेले, त्यांचं नाव शांडिल्य महाराज म्हणून, आणि ही घटना सुमारे 125 वर्षांपूर्वीची घटना असेल. साधारण उत्तर कर्नाटक ह्या भागात म्हणजे गोव्याच्या दक्षिण भागात आणि कर्नाटकच्या उत्तर भागात असे एक अत्यंत मोठे सिद्ध पुरुष होऊन गेले ज्यांना लोक श्री शांडिल्य महाराज अशा नावाने संबोधतात. हे कुठून आले काय ह्याच्याबद्दल फार माहिती नाही आहे, पण काही जाणकार लोकांनी असं सांगितलं आहे की ते नेपाळहून आलेले होते आणि असं म्हणे की ते नेपाळ नरेशचे पुत्र होते. त्यांना राजसत्तेत किंवा सत्ताकारणात विशेष रस नव्हता, म्हणून त्यांनी अत्यंत लहान वयातच नेपाळची राजधानी काठमांडू सोडून ते भारतात आले आणि सुरुवातीला ते गंगातीरी दिसले होते. गंगातीरीनंतर ते हळूहळू करत दक्षिणेला कर्नाटक प्रांतात आले आणि त्या प्रांतातच ते स्थायी झाले होते. पण त्यांच्यात अत्यंत सामर्थ्यवान असे ते होते, त्यांच्यात प्रचंड दिव्य सिद्धी किंवा सामर्थ्य होतं. आणि आजही त्या भागातली लोक आहेत ज्यांनी म्हणजे आता त्या लोकांनी बघितलं नाही आहे, पण त्यांच्या आधीच्या पिढीने त्यांचे अनेक चमत्कार बघितलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी नदीला पूर आलेला होता, प्रचंड पूर आलेला होता आणि बैलगाड्या नदी ओलांडू शकत नव्हत्या. तर असं म्हणतात म्हणे की त्यांनी त्यांचा फक्त एक केस काढून नदीत टाकला आणि नदीचं पाणी दुभंगलं, नदी दुभंगली आणि त्यातनं त्या बैलगाड्या जाऊ शकल्या. म्हणजे डिस्ट्रीब्यूट झालं पाणी? डिस्ट्रीब्यूट नाही, नदी ते पाणी प्रवाह थांबला, वाट निर्माण झाली नदीतनं आणि त्या सगळ्या बैलगाड्या तिकडनं जाऊ शकल्या. म्हणजे जशी आपली पायवाट असते तशी मधोमध तयार झाली वाट. बरोबर. हा एक अनुभव. अजून एक अनुभव तिकडचे लोक सांगतात की ते कुठल्याही गरजू माणसाला त्यांनी फक्त विचारायला पाहिजे आणि ते कुठून तरी त्यांच्या शरीरातनं केसातनं वगैरे पैसे काढून द्यायचे, म्हणजे सोन्याच्या नाणी काढून द्यायचे ऑटोमॅटिक. आणि ते दिसायला अत्यंत म्हणजे एका फकीरासारखे किंवा साधारणच होते, म्हणजे त्यांच्यात असं काही हे नव्हतं. त्यांना केस खूप जास्त होते आणि ते त्यांच्या केसातनं असे पैसे काढून कोणाला पण द्यायचे आणि म्हणून लोक त्यांच्या मागे लागायचे. पण म्हणून त्याच्यासाठी ते काय करायचे, लोकांमध्ये फारसे मिसळायचे नाहीत. आणि साधारण गोवा म्हणजे दक्षिण गोवा किंवा उत्तर कर्नाटक हा सगळा फॉरेस्ट प्रदेश आहे, जंगल आहे तिथे सगळं, आणि अत्यंत घनदाट असं जंगल आहे. आणि त्या जंगलात त्यांचा संचार आणि वावर असायचा. तिथे गुहा आहेत काही जे अजूनही ते खूप पवित्र मानतात तिकडची लोक. आणि अशी ही त्यांची सिद्धी आणि सामर्थ्य त्यांच्यात होतं. म्हणजे लोकांना सुद्धा ते अत्यंत दुर्धर आजारातनं ते बरे करायचे. हे आजही तिथे त्या भागात सांगणारी लोक आहेत, म्हणजे त्यांच्या वडिलांनी किंवा आजोबांनी ह्या अशा घटना बघितलेल्या आहेत ज्यांचा त्यांच्याशी अत्यंत जवळचा परिचय आला. असे हे शांडिल्य महाराज ह्यांच्याबद्दल हा घटना आमचा जो अनुभव आहे त्याची पूर्व किंवा आपण म्हणूया पार्श्वभूमी ही शांडिल्य महाराजांपासून सुरुवात होते. त्यांच्याबरोबर झालेली एक घटना अशी आहे, म्हणजे त्यांचा अंत कसा झाला हे सांगणं अत्यंत इथे गरजेचं आहे. कारण असं म्हणतात म्हणे की त्यांच्यामध्ये इतकं सामर्थ्य होतं की लोक काही तिकडची जी पॉवरफुल लोक होती म्हणूया किंवा ती लोक फार त्यांच्यावर आकस ठेवून होती किंवा जळायची त्यांच्यावर आणि त्यांना मारण्याचा पण प्रयत्न झालेला आहे आणि अनेकदा त्यांच्यावर विषप्रयोग पण करायचा प्रयत्न झालेला आहे. म्हणजे डायरेक्ट मारण्याचा? हां, म्हणजे दुधात किंवा काही अन्नात विष घालून द्यायचं. आता ते इतके असे आपण म्हणूया दिगंबर असे व्यक्ती होते की ते स्वतःहून अन्न वगैरे म्हणजे ते भिक्षा मागायचे. काही लोकांना त्यांना खूप चांगलं वागवलं
पण असे जे काही लोक होते ते त्यांच्यावर आकस ठेवून होते, त्यांनी विषप्रयोग पण करायचा प्रयत्न केला. त्यांच्या सामर्थ्य शक्तीमुळे त्यांनी अनेकदा तो विषप्रयोग ओळखला की ह्या अन्नात तुम्ही विष घातलंय, मी ग्रहण करणार नाही, किंवा या दुधात विष घातलंय. शेवटी असं झालं की ते कंटाळले या सगळ्याला, आणि एके ठिकाणी ते गेले असताना असं मी ऐकलं आहे की ते अत्यंत श्रीमंत असं कुटुंब होतं, पण तिकडचे जे 2 भाऊ होते ते त्यांच्यावर जरा नाराज होते. त्या एका भावाने विषप्रयोग केला होता, तर ते त्यांनी असं ओळखलं की ह्याच्यात विष आहे. पण त्यांनी डिक्लेअर केलं की मला आता कंटाळा आला या सगळ्याचा, सो आता मी हे ग्रहण करणार आणि आता हा देह ठेवणार. म्हणजे सांगून गेले. हो, त्यांना त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य होतं आणि तसं त्यांनी ते ग्रहण केलं आणि काही दिवसातच त्यांचा सांगितल्याप्रमाणे त्यांनी देह ठेवला. पण त्यांनी देह ठेवायच्या आधी त्यांनी त्यांच्या अनुयायांना सांगितलं होतं की माझा देह अमुक एका ठिकाणी त्याची समाधी बनवायची आणि तो पुरायचा, असं ते त्यांनी सांगून ठेवलं होतं. सो ही शांडिल्य महाराजांची पार्श्वभूमी ह्या घटनेला गरजेची आहे. आता पुढचं जे कॅरेक्टर आहे ते आहे आमच्या घरातलंच, म्हणजे ते माझे थोरले काका, माझ्या वडिलांचे मोठे भाऊ. ते सगळं बालपण त्यांचं, म्हणजे आता माझ्या वडिलांचं किंवा माझं सगळं बालपण मुंबईचं. आमचे आजोबा गावाहून मुंबईला आले होते आणि आमचं गाव मगाशीच म्हटलं तसं गोकर्ण महाबळेश्वर, उत्तर कर्नाटकात, म्हणजे साधारण गोव्यापासून 150 किलोमीटर अजून साऊथ मँगलोरच्या साईडला. तर तिकडनं ते 100-1 वर्षांपूर्वी मुंबईला आले होते असं मी ऐकलं आहे. मुंबईला शिकले आणि स्थायी झाले आणि त्यांचा पुढे सगळा संसार मुंबईतच सगळा झाला. सो हे माझे आजोबांचे सर्वात मोठे भाऊ, म्हणजे माझ्या वडिलांचे सर्वात मोठे, आजोबांचे सर्वात मोठा मुलगा आणि माझे सर्वात मोठे काका. हे लहानपणापासून जरा विचित्र स्वभावाचे होते, म्हणजे नॉर्मल असे नव्हते. त्यांना अत्यंत हुशार होते, म्हणजे त्यांची बुद्धी आपण म्हणूया प्रखर बुद्धिमत्ता म्हणतो ना, त्या प्रकारचे होते. पण त्यांना संसारिक गोष्टींमध्ये अजिबात रस नव्हता. विचित्र म्हणजे तुम्हाला कसं कळलं, किंवा त्यांचे मुवमेंट काय होते की त्याच्यावर तुम्हाला कळलं की किंवा घरच्यांना कळले की ते विचित्र आहेत म्हणून? विचित्र म्हणजे असं की त्यांना नॉर्मल जे आपण म्हणतो अशा गोष्टींमध्ये रस नव्हता. त्यांना जास्त करून कुठलीही गोष्ट टिकवायची, जुन्या गोष्टी टिकवायच्या किंवा फार लोकांमध्ये मिसळायच्या नाहीत, किंवा म्हणजे एखादी गोष्ट मिळाली तर ती अत्यंत त्याला जपून ठेवायची, विशेष वापरायची नाही, ही एक बाजू झाली. दुसरी गोष्ट म्हणजे विशेष लोकांमध्ये मिसळायचे नाहीत. आणि हुशार होते, म्हणजे असं नाही की ते हुशार नव्हते, पण त्यांचा रस वेगळ्या गोष्टींमध्ये होता. त्यांना पैसे कमवण्यात, संसार करण्यात असा अजिबात त्याच्यात इंटरेस्ट नव्हता. जसे जसे ते वाढत गेले तसे माझ्या आजोबांची इच्छा होती की त्यांनी चांगलं शिकावं. माझ्या आजोबांना त्या काळाच्या हिशोबाने उत्तम यश मिळालं, अत्यंत यशस्वी झाले ते. त्यांनी सुरुवातीला नोकरी केली आणि नंतर त्यांनी स्वतःचा व्यवसायही सुरू केला, ज्याच्यात त्यांना चांगलं यश मिळालं. तर त्यांची इच्छा होती की माझ्या काकांनी त्याच्यात त्यांना मदत करावी, वाढवावा हा व्यवसाय, आणि त्यात काही गैर नव्हतं. पण समहाव माझ्या काकांना ते जमलं नाही आणि त्याच्यात त्यांना इंटरेस्ट पण नव्हता. त्यांना फोटोग्राफीची प्रचंड आवड होती, उत्तम फोटोग्राफर होते ते. त्यांना सुरुवातीला पायलट व्हायचं होतं, पण काही कारणांमुळे ते पायलट होऊ शकले नाहीत. माझ्या आजोबांनी त्यांना सर्वतोपरीने शिकवायचा किंवा त्यांच्या गोष्टींना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या ह्या अशा लहरी स्वभावामुळे ते कशातही जम बसवू शकले नाहीत. आणि जसे जसे मोठे झाले तसे त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी काही लग्न वगैरे करणार नाही, मला याच्यात रस नाही. आणि मग माझ्या आजी आजोबांनी निर्णय केला की ठीक आहे, मी तुला जर कुटुंबाला मदत किंवा हातभार द्यायचा नसेल आणि शिकून संसार करायचा नसेल, तर तू मग वेगळा राहा, कारण बाकीची पण मुलं आहेत, त्यांची लग्न वगैरे करायचे, तर आपण मग म्हणजे तुझ्या ह्या अशा स्वभावामुळे त्यांना हे व्हायला नको, त्रास व्हायला नको. मग तसे ते वेगळे राहत होते. आणि म्हणजे इतकी बुद्धिमत्ता असूनसुद्धा त्या माणसाला अजिबात कशातही संसारिक गोष्टींमध्ये रस नव्हता. पण जिथे ते मुंबईला राहत होते घाटकोपरला, तिथे तुम्ही आजही गेलात, आता त्यांना जाऊन 10 वर्ष झाली,
पण ज्या बिल्डिंगमध्ये राहतो ते लोक त्यांना म्हणजे लिटरली त्यांचा फोटो लावून फक्त हार घालून नमस्कार करणं एवढंच बाकी आहे. नाही तर इतके भरभरून त्यांचं कौतुक करतात की ते अमुक होते, इतके हुशार होते, सगळ्या विषयांबद्दल ज्ञान होतं. त्यांचं हस्ताक्षर तर असं होतं की म्हणजे प्रिंट काढावी असं त्यांचं हस्ताक्षर होतं. म्हणजे त्यांना अनेक गोष्टींमध्ये त्यांना माहिती होती, निपुणता होती, पण त्याचं ते काही व्यवस्थित संसारात करू शकले नाही उपयोग. सो अशी ही त्यांची पूर्व पीठिका आपण म्हणू शकतो. आता स्वतःचा परिचय मी देतो या ठिकाणी. सो माझा सगळा जन्म आणि सगळं शिक्षण वगैरे मुंबईला झालेलं आहे. मी स्वतः इंजिनियर आहे. मुंबईहूनच इंजिनिअरिंग केलं. बालपण घरात आजी आजोबा आई वडील सगळे होते. मला लहानपणी आमच्या गावाबद्दल किंवा आमच्या तिकडच्या जी आमची वडिलोपार्जित ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल मला काडीत मात्रही गंध नव्हता. कारण आमच्या घरात त्याबद्दल कुठल्याही गोष्टी बोलल्या गेल्या नाहीत. किंवा बाबा गावातले काही आपले घराचे फोटो म्हणा, देवळाचे फोटो किंवा काहीही मला आमच्या घरात ते विषयच नसायचे. पण बाकी सगळं व्यवस्थित होतं. प्रचंड अडचणी मात्र होत्या. पण आमचं शिक्षण वगैरे व्यवस्थित झालं. मी आणि माझी बहीण आणि माझे काका पण होते घरात. सो असं सगळं माझं मुंबईला बालपण आणि शिक्षणपर्यंत गेलं आहे. मग मी अमेरिकेत होतो काही वर्ष. पण तिथेसुद्धा असताना मला सतत वाटायचं की आपण परत आलं पाहिजे. तिथे कधी स्थायी व्हावं असं मला वाटलं नाही. 8 वर्ष तरी होतो मी. शिकलो तिथे, नोकरी केली आणि मग परत मी आलो तेव्हा मला पुण्याला येऊन स्थायी झालो. कारण मला मुंबईमध्ये राहण्यात विशेष इंटरेस्ट नव्हता. सो पुण्याला आल्यानंतर मग मी सेटल झालो. लग्न झालं माझं आणि लग्नानंतर असं एक मनात आलं की आपण आपल्या गावी जाऊया. म्हणजे मी तोपर्यंत माझ्या गावी कधीच गेलेलो नव्हतो आणि तोपर्यंत आमच्या घराण्यापैकी 50-60 वर्ष कोणीच गावी गेलेलं नव्हतं. म्हणजे तुमचा जन्म झाल्यापासून तुम्ही गावच पाहिलं नाही? कधीच नाही. किंवा गावाबद्दल गोष्टीसुद्धा घरात बोलल्या गेलेल्या कधी नव्हत्या. सो आमचं असं लग्नानंतर ठरलं की आपण एकदा गोव्याला जाऊ आणि मग नंतर बोलता बोलता वडिलांशी कळलं की आपलं जे गाव आहे ते गोव्यापासून जवळच आहे 150 किलोमीटर. मग विचार आला की अरे चांगली गोष्ट आहे, आपण जातो गोव्यापर्यंत जातोय तर अजून पुढे जाऊन गावाला भेट देऊ शकतो. तेवढंच मला गावाबद्दल माहिती होतं. ह्याच्यात एक गमतीदार घटना अशी झालेली आहे की जुलैचे दिवस होते जेव्हा आम्ही गोव्याला किंवा गावी जायचं ठरवलं आणि प्रचंड पाऊस पडत होता आणि आमची मुंबईहून ट्रेन होती. ती इतका पाऊस पडत होता आणि तुम्हाला माहिती आहे पावसाळ्यात कोकणात दरड कोसळते अनेक ठिकाणी आणि ट्रेन रद्द होतात. बरोबर. सो जवळजवळ 4 ते 5 दिवस ट्रेन सतत रद्द होत होत्या आणि ज्या दिवशी आमची ट्रेन निघायची होती त्या दिवशी ती ट्रेन 2-2 तासांनी पुढे ढकलत होती, म्हणजे पोस्टपोन होत होती. सो असं करता करता दुपारी 4ला निघणारी ट्रेन दुसऱ्या दिवशी पहाटे 4ला निघाली, पण निघाली. मग तोपर्यंत तुम्ही तिकडेच होते का? मुंबईला होतो, कारण मुंबईहून ट्रेन होती. पण ती निघाली, म्हणजे ती रद्द झाली नाही, पण ती निघाली, ती पोचली दुसऱ्या दिवशी गोव्याला आणि त्याच्यानंतर पुढच्या सगळ्या ट्रेन्स परत रद्द झाल्या. म्हणजे आमचं जाणं झालं, पण आमच्या पुढचे 3-4 दिवस आणि नंतरचे 3-4 दिवस दरड कोसळल्यामुळे ट्रेन्स रद्द झाल्या. सो मग आम्ही गावाला गेलो आणि मी पहिल्यांदाच गावी जात होतो आणि माझी बायको पण तिचा तर काहीच संबंध नव्हता. पण आम्हाला तिथे गेल्यावर असं कधीच वाटलं नाही की आपण पहिल्यांदा येतोय किंवा अनोळखी ठिकाणी येतोय. असं आम्हाला सतत असं वाटत गेलं की अरे आपण इथे आधी आलेलो आहोत. म्हणजे यूज टू प्लेस वाटत होतं. हां. आणि तिकडचे लोक पण जेव्हा ते ऐकले अरे नाटेकर तुम्ही नाटेकर का वगैरे, मग त्यांनी आम्हाला काही तिथे माझ्या वडिलांनी सुचवले होते. तर तिथे गेल्यावर त्यांनी पण आम्हाला अगदी आपुलकीने आमचं आदर आतिथ्य केलं. आमचं घर दाखवलं. ते जवळ असं म्हणतात ते जवळ 300-350 वर्ष जुनं घर आहे. आता त्या घरात भाडेकरू असतात जे माझ्या आजोबांनी किंवा त्यांच्याही आधीच्या पिढीने बसवले होते. पण ते आहे घर अजून आणि आमचं रामाचं देऊळ तिथे आहे. सो गोकर्ण महाबळेश्वर हे अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र ठिकाण मानलं गेलेलं आहे. म्हणजे गुरुचरित्र जे दत्त संप्रदायाचं महत्त्वाचा ग्रंथ आहे त्याच्यात 2 ते 3 अध्याय गोकर्ण महात्म्यावर आहे आणि तसंच शिवलीलामृतमध्ये पण ह्या गोकर्ण महात्म्यावर 2 ते 3 अध्याय आहेत. म्हणजे इतकं त्याचं महात्म्य आहे या स्थानाचं. सो हे सुद्धा मला आत्ताच या गेले 10 वर्षात कळलेलं आहे. सो ते रामाचं देऊळ जे आहे ते असं म्हणतात म्हणे की रावण हत्या केल्यामुळे
रावण ब्राह्मण होता, तर ब्राह्मण हत्येचं पातक फार विलक्षण मानलं गेलेलं आहे. सो त्याची निवृत्ती होण्याकरता अगस्त्य ऋषींनी श्रीरामांना गोकर्ण महाबळेश्वरला तपश्चर्या करायला सांगितली होती, प्रायश्चित्त घ्यायला सांगितलं. तर हे जे रामाचं मंदिर आहे त्याच ठिकाणी प्रभू रामांनी ते प्रायश्चित्त घेतलं होतं असं म्हणतात. म्हणून पौराणिकदृष्ट्या पण ह्या ठिकाणाला खूप महत्त्व आहे. सो ते सगळं मी ह्या ट्रिपमध्ये म्हणजे वयाच्या जवळजवळ 31व्या वर्षी मी पहिल्यांदा हे सगळं बघितलं. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपले पूर्वज अशा ठिकाणी होते म्हणजे काहीतरी त्यांच्यात सामर्थ्य असणार किंवा काहीतरी त्यांच्यात विलक्षण किंवा काहीतरी वेगळं असणार, ज्याच्यामुळे ते इतके वर्ष इथे राहू शकले अशा ठिकाणी. किंवा आपलं एक ऊर्जा मानताय, एक ऊर्जा त्यांची. बरोबर, अगदी बरोबर. सो आम्हाला त्या 2-3 दिवस आम्ही तिकडे होतो आणि बऱ्याच गोष्टी तिथे समजल्या. तेव्हा मी एकदा असंच वडिलांशी परत आल्यानंतर वडिलांशी बोलताना वडील म्हणाले की असं मी ऐकलं, म्हणजे माझ्या वडिलांनी ऐकलं होतं की आपल्या घरात तिथे कोणाची तरी समाधी आहे म्हणून, घराच्या आतमध्ये. घराच्या आतमध्ये. असं त्यांना पुसटचं कुठून तरी ऐकल्यासारखं वाटलं. पण तेव्हा मला तरी तिकडच्या कोणी लोकांनी सांगितलं नाही आणि मी म्हटलं असेल बाबा, काय माहिती. तेव्हा मला या गोष्टींचं काही महत्त्वसुद्धा नव्हतं. आम्ही रामाच्या मंदिरात गेलो होतो, तेव्हा सुंदर मंदिर आहे. कधी तुमचं जाणं झालं तर तुम्ही जरूर जा. त्याला रामतीर्थ असं म्हणतात. आणि ते मंदिराचं लोकेशन इतकं सुंदर आहे की इथे समुद्र आहे आणि इथे असं मंदिर आहे. म्हणजे मंदिराला लागूनच समुद्र पूर्ण आहे. असं समुद्र किनाऱ्यावरती असं थोडं टेकडीवर ते मंदिर आहे. त्या मंदिरात एक शंकराची पिंडी पण आहे. सो आम्हाला वाटलं असेल बाबा एक शंकराची पिंडी म्हणून. मग मी त्याला नमस्कार वगैरे केला आणि परत आलो. म्हणजे बायको आणि मी परत आलो आणि परत आल्यावर मी परत मुंबईला आलो तिकडनं. घरी आल्यावर मी मुंबईला आमचं घर मुंबईला पण आहे. सो घरी आल्यावर आमच्याकडे कुत्री होती आणि ती कुत्री इतकी घाबरट आणि भित्रट कुत्री होती की ती सगळ्यांना घाबरायची. म्हणजे ती दरवाजे उघडले तर ती रस्त्यावर कधी ती गादीखाली किंवा सोफ्याखाली जाऊन बसायची. आणि कोणी बाहेरचे पाहुणे जनरली आले की कुत्रे भुंकतात किंवा अंगावर जातात, पण ही तर घाबरून सोफ्याखाली किंवा अशी जाऊन बसायची. सो अशी ती घाबरट होती. सो आम्ही जेव्हा परत आलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की ही कुत्री घर सोडून पळून गेली आणि ती त्याच दिवशी झालं ज्या दिवशी आम्ही त्या मंदिरात पहिल्यांदा गेलो आमच्या गावी. तुमचं घर तर लॉक होतं, मग ते बाहेर कशी गेली सगळे तुमचे? तर तेच आता आम्हाला सुद्धा आज तागायत ते कळलेलं नाही ती कशी बाहेर गेली, ती कुठे गेली किंवा तिची काही बॉडी काहीच सापडली नाही. पण ती जी त्या क्षणापासून गायब झालेली आहे, म्हणजे साधारणतः 14 वर्ष झाली, ती कधीच सापडली नाही. आणि ही आमच्यासाठी फार एक विलक्षण घटना होती, कारण ती अशी करणाऱ्यातलीच नव्हती. सो त्या क्षणाला माझ्या लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे आपण ज्या क्षणाला आपण आपल्या गावाच्या घरी गेलो किंवा आपल्या देवळात गेलो, साधारण त्याच दिवशी ही घटना घडलेली आहे. म्हणजे असं काहीतरी झालं आहे की ती एका कारणासाठी आमच्या घरात आली होती आणि आमच्या गावी परत संबंध प्रस्थापित झाल्यामुळे तिला असं वाटलं असेल की आपलं काम संपलं, ती निघून गेली, असं आता आज आम्ही हे मानतो. सो अशी तिची घटना, ती पहिला आमचा तो अनुभव झाला. आता पुढे जायचं झालं तर माझे जे काका होते ते मी म्हटलं तसं अत्यंत विक्षिप्त आणि विचित्र होते आणि ते एकटे राहत होते. कधी अधूनमधून यायचे, पण बहुतांश वेळ ते तिथे घाटकोपरला मुंबईला एकटेच राहत होते. आणि आता ते जवळजवळ म्हणजे मी म्हणतोय 2010 साली ते साधारण 70च्या आसपास वगैरे झाले होते आणि त्यांना एकटा राहण्याचं ते घाबरत होते, म्हणून ते रस्त्यावर लिटरली राहायचे, बिल्डिंगच्या खाली एकटे, बाहेर. कारण त्यांना भीती वाटायची एकटं राहण्याची. त्यांना थोडा पार्किन्सनचा पण त्रास सुरू झाला होता वगैरे. आणि शेवटचे त्यांचे 3-4 वर्ष अत्यंत म्हणजे ते अगदी भ्रमात होते म्हणा किंवा असं, पण बुद्धी शाबूत होती. म्हणजे त्यांना जुन्या गोष्टी सगळ्या आठवत होत्या, पण त्यांना कॉन्फिडन्स त्यांचा उरलेला नव्हता. त्यांच्या सुदैवाने त्यांना एक असा कोणतरी व्यक्ती सापडला ज्यांनी एक समाजसेवा म्हणून त्यांची शेवटची म्हणजे त्यांची काळजी घ्यायची सुरुवात केली. मग त्यांना एका ओल्ड एज होममध्ये नेऊन ठेवलं. त्यांची सगळी शुश्रूषा जी होती ती करायचे, औषधोपचार काय लागायचे ते आणून द्यायचे, एक समाजसेवा म्हणून. ते आम्हाला कोणाला जुमानायचे नाहीत, कारण त्यांनी आमचा त्याग केल्यासारखं होतं ते. म्हणजे आम्ही सगळे सोयरे असूनही ते आमच्यापासून तसे अलिप्तच होते सुरुवातीपासून.
जे त्यांनी तुम्हाला त्यांच्या स्वतःमध्ये इन्व्हॉल्व करून नाही घेतलं का? कधीच नाही अबाब. पण मी म्हटलं तसं की ह्या घटनेनंतर त्यांचं लकीली त्यांना एक कोणतरी व्यवस्थित सांभाळणारा माणूस भेटला होता. सो असं हे झालं. मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की काहीतरी आपल्या गावाचा इतके वर्ष संबंध तुटला आहे. आपल्या आपली वास्तू आहे तिकडे, आपलं देऊळ आहे तिकडे, म्हणजे माझ्या आजोबांच्या आधी त्या देवळाचे सगळे पुजारी वगैरे आमच्याच घराण्यातले लोक होते. आणि तर कुठेतरी आपला संबंध तुटला आहे म्हणून बरेचशा अशा अडचणी येत आहेत. आणि माझे वडील पण कधीतरी असे म्हणाले होते, म्हणजे हे सगळं एकदा आम्ही जाऊन आल्यानंतर, की माझ्या आजोबांची एक काकू होती त्या घरात. म्हणजे हे परत मी आता एक 70-80 वर्षांपूर्वीची घटना म्हणतोय, की त्या सारख्या म्हणायच्या की आपल्याकडे एका समाधीची जबाबदारी आहे, ते कोण पुढे करणार. तर त्यांना ती चिंता होती. आणि माझ्या आजीला 3 मुलगे आणि 1 मुलगी. सो त्या काकू माझ्या आजीला नेहमी म्हणायच्या की तुला 3 मुलं आहेत, एकाला तरी इथे तू ठेव, कारण ही सगळी एवढी आपली एक घर, देऊळ, जमीन जुमला पण होता, तर याचं कोण पुढे बघणार. पण आजी आता सगळं आयुष्य मुंबईत जात असताना मुलांची शिक्षण वगैरे आजी म्हणाली आणि की मला ह्यांना गावी ठेवणं शक्य नाही आहे. आणि आजही पुण्याहून किंवा मुंबईहून गोकर्णाला जायला सोपं नाही आहे. म्हणजे त्या काळात ते फारच अवघड होतं. आज निदान रेल्वेने तुम्ही थोडं जवळपास जाऊ शकता, त्या काळात ती पण सोय नव्हती. सो तसा तो आजच्या काळात किंवा त्या काळात अतिदुर्गम प्रदेश असं म्हणता येईल. सो आजी तयार झाली नाही ह्याच्यासाठी. सो कुठेतरी त्या काकूंची किंवा अशी एक गरज होती की आपल्या घराण्यापैकी तिथे कोणीतरी काहीतरी सेवा करावी. सो हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी ठरवलं की मला आता काही कायमचं तिथे जाऊन राहणं शक्य नाही आहे, पण मी वर्षातनं 1-2दा जेव्हा जमेल तेव्हा मी जायला लागेन. आणि मग मी ठरवलं की आपलं रामाचं देऊळ आहे, तर मी दर रामनवमीला तिथे जायला लागेन. आणि आज ताग्यात मी आता दर रामनवमीला तिथे जातो. कंटिन्यू केलं तुम्ही? कंटिन्यू 2011 पासून एक कोरोनाचा 1-2 वर्ष सोडले तर मी तिथे जातो. सो असं करत मी जायला लागलो. आणि 2000 आता मी मूळ घटनेवर येतो की 2014 सालची गोष्ट आणि रामनवमीचे दिवस परत येत होते. सो मी ठरवलं आपण जायचं. सो मी रामनवमीचे 2 दिवस आधी तिथे पोचलो. तोपर्यंत माझ्या काकांचं तिथे, म्हणजे माझे काका उत्तम होते, बाकीचे असं काही ते सिरियस होते, क्रिटिकल होते असं काहीच नव्हतं. त्यांना काही छोटे मोठे आजारामुळे त्यांना हॉस्पिटल नर्सिंग होममध्ये ठेवलं होतं. मग मी 2 दिवस रामनवमीच्या आधी पोचलो तिकडे. आणि मी तिथे भेटलो जे पुजारी आहेत सध्याच्या मंदिरामध्ये, की असं मी आलो आहे आणि मी उद्या येऊन मला तिथे रामनवमीच्या आदल्या दिवशी, म्हणजे मी म्हटलं रामनवमीला खूप गर्दी असेल तर आदल्या दिवशी मी येऊन तिथे माझी काय अभिषेक पूजा वगैरे करीन रामाच्या मंदिरात, आणि रामनवमीला मी नुसतं तिथे येऊन बसीन. मग ते म्हणाले ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी, म्हणजे मी आता ही रामनवमी म्हणजे अष्टमीच्या दिवशी मी पोचलो सकाळी देवळात आणि तिथे रामाचं व्यवस्थित त्या पुजाऱ्यांनी माझ्याकडनं सेवा करून घेतली. मग नंतर त्या पुजाऱ्यांनी मला, आणि ते आमच्या नात्यातलेच आहेत, म्हणजे आमचं नातं आहे अनेक पिढ्यांपासून. सो ते मग मला त्या शिवलिंगापाशी घेऊन गेले. मी म्हटलं मगाशी की एक शंकराची पिंडी आहे तिकडे. बरोबर. तर आणि ते मग म्हणाले की ही जी शिवलिंग आहे, ही पिंडी आहे, ही एक अत्यंत दिव्य आणि सामर्थ्यवान असे एक सिद्ध पुरुष होऊन गेले, त्यांची ही समाधी आहे. आणि ती समाधी म्हणजे ते शांडिल्य महाराज जे सुरुवातीला मी सांगितलं, येस, त्यांची ती समाधी तिथे आहे. आणि मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला की अच्छा, म्हणजे जे माझ्या वडिलांनी पण पुसटचं ऐकलं होतं, एक समाधीची जबाबदारी आपल्याकडे आहे आणि ती घरात आहे, म्हणजे ती घरात नसून ती इकडे या मंदिरातच आहे. मग माझ्याकडनं त्यांनी त्या समाधीची माझ्याकडनं अभिषेक करून घेतला. तरी मला सांगितलं की तुमच्या घराण्यातनं अनेक पिढ्यांनंतर कोणीतरी परत येऊन या समाधीची सेवा करतं, हे खूप आज मोठा क्षण आहे किंवा दिवस आहे. आणि मला पण खूप छान वाटलं की अरे वा, हे म्हणजे ह्याच्या आधी मी 2-3 वर्ष जात होतो त्या शंकराच्या पिंडीला नमस्कार करत होतो, पण ही त्या शांडिल्य महाराजांची समाधी आहे मला माहीतच नव्हतं, कल्पनाच नव्हती काही. पण त्या दिवशी हे झालं.
सो त्या दिवशी मग ही समाधीची सेवा वगैरे झाली आणि अगदी प्रसन्न मनाने मग मी बाहेर आलो आणि तिथे एक लॉज आहे जिथे मी राहतो. त्या लॉजवर गेल्यानंतर थोड्याच वेळात माझ्या वडिलांचा फोन आला की आपले काका गेले म्हणून. तेच काका? तेच काका जे म्हातारे झाले होते पण ते व्यवस्थित होते, ते गेले ही बातमी त्यांच्याकडनं मला तेव्हा कळली. म्हणजे ही समाधीची सेवा केल्यानंतर एक अर्ध्या तासात. हे ऐकल्यानंतर मला असं वाटलं की अरे म्हणजे फॉर अ मोमेंट मला असं काही सुचेच ना की हा योगायोग तर म्हणता येणार नाही, म्हणावा तर योगायोग. पण माझी अशी श्रद्धा झाली की काहीतरी पूर्व म्हणजे आपण म्हणूया की जबाबदारी किंवा म्हणूया एक सेवा जी घराण्याकडनं अपेक्षित आहे ती इतके वर्ष जो खंड पडला होता ती परत प्रस्थापित झाल्यामुळे मे बी आमचे काका आमच्या घराण्यात ते संबंध जोडण्यासाठी आले होते आणि आता त्यांचा त्या संबंध जोडल्यामुळे त्यांना मुक्ती मिळाली. बरोबर. असं एक माझ्या मनात एक श्रद्धा निर्माण झाली. आणि शांडिल्य महाराजांची सगळी मी जे सुरुवातीला जे मी तुम्हाला सांगितलं हे मला ही सगळी माहिती त्या घटनेनंतर मला मिळालेली आहे. मला आधी त्यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. मग जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी अनेक लोकांना त्यांच्याबद्दल विचारलं, पण दुर्दैवाने आजही अनेक लोकांना त्यांच्याबद्दल माहिती नाही आहे, फार कमी लोकांना माहिती आहे. म्हणजे जसं तुम्ही बघाल साईबाबा म्हणा किंवा स्वामी समर्थ म्हणा, गजानन महाराज यांच्यावर अनेक ग्रंथ आहेत, हे पण सामर्थ्यवान होते, हे पण दिव्य पुरुष होते. पण ह्या शांडिल्य महाराजांबद्दल कुठलाही ग्रंथ नाही किंवा लिखित स्वरूपात काहीही नाही. तोंडी जे थोडाफार लोकांना माहिती आहे त्यांच्याकडनं मी अनेक जणांकडनं मी ही माहिती मिळवली. आणि त्या घटनेनंतर एक लक्षात आलं की आपले काही जबाबदाऱ्या असतात, घराण्यात आलेले असतात, अशा थोर लोकांकडनं आपल्याकडे आलेले असतात आणि त्यांच्यात खंड पडला तर काय काय अडचणी येऊ शकतात आणि काय काय अनुभव येऊ शकतात हे मला त्या दिवशी समजलं. म्हणजे आमचा मी म्हटलं तसं बालपणात अत्यंत अडचणी होत्या, तो वेगळाच विषय, तो मी काही इथे काढत नाही. पण आता मी दरवर्षी जातो, माझ्या परीने जितकी होईल तितकी सेवा करतो आणि आता आमच्या घरात फारच वेगळे दिवस आलेले आहेत हे मी ठामपणे सांगू शकतो. जर कोणाला दर्शन घ्यायचं असेल त्या समाधीचं तर एक्झॅक्टली कुठे आहे आणि कसं जायचं तिकडं? सो हे ठिकाण आहे ते गोकर्ण महाबळेश्वर, म्हणजे गोव्याहून 150 किलोमीटर खाली दक्षिणेकडे आहे. कोस्टल मार्गानेच रस्ता आहे, रस्ता पण सुंदर आहे, रस्त्याने जाऊ शकता. ट्रेननी गेलं तर मुंबईहून 2-3 ट्रेन्स आहेत कोकण रेल्वे मार्गे जाणाऱ्या. त्या गोकर्ण रोड म्हणून स्टेशन आहे, तिथे उतरून तुम्ही 10 किलोमीटर परत आतमध्ये रिक्षा वगैरे मिळतात जायला. सो आता तुम्ही जाऊ शकता किंवा बाय रोड पुण्याहून तुम्ही बेळगाव मार्गे जाऊ शकता, तिकडे बेळगाव धारवाड मार्गे. बरं, लोकेशनचं नाव काय एक्झॅक्टली? सो त्याला गोकर्ण महाबळेश्वरमध्ये रामतीर्थ मंदिर असं म्हणायचं आणि त्या मंदिरातच यांची समाधी आहे आतमध्ये. हो. सो असं म्हणतात म्हणे की जेव्हा त्यांच्यावर विषप्रयोग झाला आणि त्यांनी ठरवलं आता देह ठेवायचा, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं आपल्या अनुयायांना की मला ह्या रामतीर्थ मंदिरातच माझी समाधी केली पाहिजे आणि म्हणून त्यांची समाधी तिथे केली गेली होती. जेव्हा की त्यांचा वावर त्या प्रदेशापासून पुष्कळ दूर होता, पण त्यांना त्या जागेचं महात्म्य किंवा थोरवी माहिती होती आणि म्हणून त्यांनी लोकांना तिथे आपली समाधी करायचं स्पष्ट आदेश दिले होते. आणि आजही आता आषाढ महिना येतोय, आषाढच्या चतुर्थीला त्यांची पुण्यतिथी असते. तिथे खूप लोक जातात दर्शनाला त्यांच्या समाधीसाठी. आणि ते जे रामाचं मंदिर पण आहे ते पूर्वी म्हणजे एक 100-150 वर्षांपूर्वी अतिशय छोटंसं मंदिर होतं. त्यात फक्त राम लक्ष्मण सीताची मूर्ती होती आणि एक चौथरा होता. पण ते जे मंदिर आता खूप भव्य आणि मोठं मंदिर जे बनवलं आहे ते ह्या शांडिल्य महाराजांनीच, मी मगाशी म्हटलं तसं, पैसे निर्माण करून, सोन्याच्या नाणे निर्माण करून ते मंदिर त्यांनी बांधलेलं आहे. आणि कुठेतरी त्यांनी ही जबाबदारी आमच्या घराण्यात कुठल्या तरी पुरुषाकडे दिली असावी, त्याशिवाय ते आमच्याकडे येणार नाही. अजूनही तिथे गेलं की नाटेकरांचं राम मंदिरच म्हणतात त्या मंदिराला. अशी सगळी माझा अनुभव आहे. त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल की तुमच्या घराची परिस्थिती वगैरे सगळी चांगली झाली. हो. त्याच्या आधी कशी होती आणि आता? त्याच्या आधी इतक्या विचित्र आणि अनाकलनीय होत्या, सुटत नव्हत्या आणि समजतच नव्हतं कशा सोडवायच्या. आणि आमचे काकासुद्धा फार आमच्याशी अलिप्त राहत होते. आमच्या कुठल्याच गोष्टींमध्ये ते कोऑपरेट करायचे ना. आम्ही जे म्हणू त्याचं बरोबर उलटं म्हणायचे किंवा करायचे. पण ह्या घटनेनंतर ते बऱ्यापैकी आमच्याशी थोडा संबंध ठेवून होते.
आणि आमचं थोडंफार ऐकायला लागले होते. सो आधी ज्या अनाकलनीय वाटणाऱ्या अडचणी होत्या त्या एकाएकी सुटायला लागल्या. आणि आपण म्हणूया की एखाद्या नदीमध्ये एखादी मोठी दरड पडली तर पाण्याचा प्रवाह जसा अडतो आणि ती दरड काढल्यावर तो पाण्याचा प्रवाह जसा अगदी सुरळीत होऊन जातो, तसं आम्हाला निश्चित जाणवलं त्याच्यानंतर. बर, तर हा होता तुमचा अनुभव. हो. तर मित्रांनो, हा होता संदीप सरांचा अनुभव. संदीप सर हे आता चांगल्या पोस्टला जॉबला आहेत आणि ते वेल एज्युकेटेड आहेत. ते आउट ऑफ कंट्रीमध्येही गेले होते. तर एवढं सगळं असतानासुद्धा त्यांनी त्यांचं अध्यात्म आणि त्यांचे जे पूर्वजांचे सगळे विचार होते ते त्यांनी कंटिन्यू पुढे केले, ते सोडले नाही. तर याच्यातनं आपलं काय शिकायला भेटलं किंवा तुम्हाला काय कळालं नक्की कमेंट करून सांगा. जसं सरांनी सांगितलं की तिकडे जी समाधी आहे, ज्यांना ज्यांना तिकडे जायला पॉसिबल होईल त्यांनी नक्की तिकडे जावा, त्यांचं दर्शन घ्या आणि आम्हाला कमेंट करून सांगा. तर आज इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.